आज मेळावा घेताय आणि घेताय नाही घेतला. काय सांगाल पहिले तुम्ही? ते मी काय जे बोलायचं ते बोललो ना, त्यामुळे काय अजून सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. आणि मी फक्त कार्यकर्त्यांना काही गैरसमज असेल तर कुठले गैरसमज ठेवू नका, तुम्ही कामाला लावा, हेच तर बोललो मी, अजून काय नाही बोललो. आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोषी स्वागत केलं. आज कार्यकर्ते मग त्याच्यामुळे माझा उत्साह वाढलाय ना, त्या जल्लोषामुळे. ते मी सांगितलं भाषणात. उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रॅली कसं मनामध्ये भावना आहेत, कारण आज तुम्ही फार भारावून भाषणामध्ये पण अनेक जुन्या आठवणींना पण तोल गेला नाही, मी सरळ होतो, तोल नाही गेला. जुन्या आठवणींना उजाळा पाहायला मिळाला. चांगलं बरं वाटलं, मला आनंद वाटला. आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून घोषणा येत होते, त्यांना वाटलं की जोशमध्ये आहेत. आजही कार्यकर्ते आपल्यावर 90 एवढं आज प्रेम करतायत, हे पाहून मला आनंद वाटला, बरं वाटलं. दादा, तुम्ही मध्येच म्हणालात की मी आता थांबायचं ठरवलं, आम्हाला काळजी लागू नये. काय करू मी? काळजी लागली तर मी काय करू? आता डॉक्टरकडे जाऊया आपण. नाही, काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं का काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. 36 वर्षामध्ये 90 पासून आजही ती जुनी पाहायला मिळाली. जुने कार्यकर्ते आज भेटले. जुन्या कार्यकर्त्यांचा जो सहकार्य आणि घरातील मुलं आणि पत्नी हिने जे काय मला सहकार्य करतायत किंवा मदत करतायत, त्यामुळे मी तसा राहिलोय ना. औषध पाणी खाणं पिणं सगळं अवेळी न खाणं. येणाऱ्या जिल्हा परिषद असे काय सांबर काय नाही, वन साईड जिंकणार. तुम्ही वर चिंता निर्माण करू नका, आम्ही वन साईड जिंकणार. आता काय झालं, आता नगरपालिका काय झालं सांगा मला? काय नाही, वन साईड जिंकलो ना आम्ही. आता उद्धव किची शिवसेना आहे कुठे? पवार साहेबांचा राष्ट्रीय वादी पक्ष कुठे आहे? आता जे काय आहे ना आमचं महाआघाडी, मुंबई आम्ही जिंकणार. बीजेपी आणि म्हणजे महाआघाडी. दादा, आज मनसे आणि शिवसेना शिवसेना यांचा अजेंडा आज प्रकाशित झाला मुंबईमध्ये. मला तुला खरंच राजकारण शिकवावं लागेल. निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा द्यावा लागतो. जे आपण काम करणार नाही ना, त्याची यादी उद्धवने आज दिली. काय बोलशील बोल. उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शाखेमध्ये पाहायला मिळाले राजकारणात एवढ्या वर्षात. आता थोड्या दिवसांनी शाखेच्या बाहेर दिसतील. दुसरं तर काय काय राहिलंय सांग ना मला. किती आमदार आणि आता रिझल्ट मध्ये काय एकूणच नगरपालिकेत सांग. त्यामुळे आता काय नाही, ते संपल्यात जमा आहे. आणि उगा तुम्ही दुकान चालू नका त्यांचं. ते एकत्र आलं म्हणजे काय फार काय लोकांना आवडलं नाहीये, मग वेगळे का झालात? वेगळे होण्याने लोकांनी काय मिळालं आणि आता एकत्र येऊन काय देणार आहात? चांगल्या दृष्टीने पाहतो. समर्थकांनी हे जर प्रयोजन केलं आज, त्यामुळे मी समाधानी आनंदी आहे. त्यामुळे मी बोललो की त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली. कार्यकर्ते आपल्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहे, तर आपणही याहीपेक्षा जोमाने काम करायला पाहिजे असं वाटतं मला. पत्रकारांनी साथ दिली तरी करेल. अरे करणार ना, माझे पक्ष आहे मग मी करणार नाही का? असं कसं करणार? आजच्या पुरतं बस. थँक्यू. ठीक आहे, या.